नमस्कार, मी निशाच किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण बनवलं आहे मस्त असं कोलंबी कोलीवाळा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया कसं बनवलं आहे। त्यासाठी आपण इथे कोलंबी घेतली आहे, बेसन, कॉर्नफ्लोअर, आलं लसूण मिरचीची पेस्ट, हळद, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, धने जिरे पावडर, गरम मसाला, लिंबाचा रस, ओवा आणि फ्राय करण्यासाठी तेल। सर्वात पहिला आता आपण इथे बॅटर बनवून घेणार आहोत। त्यासाठी आपण इथे एक बाउल घेतलाय, त्याच्यामध्ये आपण बेसन टाकूया, कॉर्नफ्लोअर, आता सर्व मसाले टाकूया, हळद, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, गरम मसाला, धने जिरे पावडर, ओवा, आलं लसूण मिरचीची पेस्ट, मीठ आणि ह्याला सर्व एकत्र करून घेऊया। हे मसाले एकत्र करायचे आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूया आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसंच पाणी टाकायचं आणि ह्याच्या जेवढ्या जे काही गुठल्या आहेत त्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि मग ह्याच्यामध्ये अजून पाणी ॲड करून ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। बॅटर जास्त पातळ पण करायचं नाही आहे आणि जास्त थिक पण करायचं नाही आहे। आता इथे कोलंबी जी आहे ती आपण इथे साफ करून घेतलं आहे, याला मॅरिनेट करूया। ह्याच्यामध्ये टाकूया हळद, मीठ आणि लिंबाचा रस आणि ह्याला एकत्र करून घेऊया आणि ह्याला 10 मिनिटांसाठी मॅरिनेट करत ठेवूया। हे चांगलं एकत्र झालंय आणि ह्याला आपण बाजूला ठेवूया आणि एका साईडला आपण तेल गरम करत ठेवलंय। मंद आचेवर तेल गरम करत ठेवायचं आहे, तेल जास्त फास्ट पण ठेवायचं नाहीये। आता ह्या बॅटरमध्ये एक एक कोलंबीचा पीस जो आहे तो डुबवून ह्याला तेलामध्ये सोडायचं आहे आणि ह्याला क्रिस्पी होईपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण ह्याला एक एक पीस जो आहे तो बॅटरमध्ये घोळवून ह्याला फ्राय करून घेऊया। दोन्ही साईडने ह्याला चांगलं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचं आहे आणि अशा प्रकारे आपला कोलंबी कोलीवाळा जो आहे तो रेडी झालेला आहे। मस्त असे हे क्रिस्पी झालेले आहेत आणि ह्याला आपण काढून घ्यायचे। जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर ती घरी नक्की करून पहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।